नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशनचा ऑनलाईन फॉर्म फिलअप करून त्याला अप्रूव्ह करू शकतो त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. आपला जर अगोदरच इथं रजिस्ट्रेशन झालं आहे तर आपण इथं आपला ID पासवर्ड देऊन लॉग इन करू शकता. आणि जर आपण इथं न्यू युजर असाल तर आपल्याला इथं सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचे. त्याच्यासाठी इथं खाली आपल्याला हा रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. आणि नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपलं आडनाव द्यायचं आहे. आडनाव दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग इथं ॲटोमॅटिकली तर लास्ट नेम इन मराठीमध्ये येतं, आपलं नाव मराठीमध्ये इथं येऊन जाणार. आणि इथं जर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये नाही आला तर आपल्याला इथं मराठीमध्ये टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपला तोच नाव मराठीमध्ये द्यायचा आहे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांच्या किंवा आपण कोणत्या स्त्रीचा फॉर्म भरत असाल आणि त्यांचं जर लग्न झालं असेल तर आपल्या इथं त्यांच्या हस्बंडच्या नाव द्यायचे. नाव दिल्यानंतर तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये द्यायचे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर त्यांची जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख इथून आपल्याला सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर त्याचा जो जेंडर असेल मेल फिमेल किंवा दुसरा तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर आपला जो SPCP ऑफिस असेल तो SPCP ऑफिस आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहे. SPCP ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर इथं हा ईमेल IDचा ऑप्शन दिला आहे. हे ईमेल ID इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. आणि हाच आपला मोबाईल नंबर आपला इथं युजरनेम राहणार आहे. युजरनेम मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. हा पासवर्ड आपल्याला इथं कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर एवढा बनवायचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं कोणता पण एक अल्फाबेटमधला अप्पर केस लेटर, त्याच्यासोबत एक लोअर केस लेटर, त्याच्यासोबत एक स्पेशल कॅरेक्टर आणि 0 ते 9 मधून कोणता पण एक नंबर द्यायचा. जसे की इथं आपण पाहू शकता 5@123 किंवा इथं आपण आपलं नाव पण देऊ शकता. याप्रमाणे इथं आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आणि तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचा. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला एक प्रश्न विचारला आहे की खाली दिलेल्या नंबरमधून हा सेकंड नंबरवरचा नंबर कोणता आहे म्हणून. तर जो सेकंड नंबरचा नंबर असेल तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे. आपण इथं रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला इथं प्रत्येक वेळेस दुसरा नंबर येणार आहे. तर ज्याप्रमाणे इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं उत्तर द्यायचं आहे. किंवा इथं आपल्याला पहिला नंबर किंवा तिसरा नंबर किंवा दुसरा नंबर पण विचारतो. तर जो नंबर विचारला असेल तो नंबर आपल्याला इथं टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला सबमिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा आपण जो इथं मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक OTP सेंड केला आहे म्हणून मेसेज आलेला आहे. तर ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP आपण इथं फिल केल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा आपला रजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुली झाला आहे म्हणून इथं मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण इथं मग ॲटोमॅटिकली या लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला लॉगिन करण्यासाठी आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर म्हणजे युजर ID द्यायची आणि त्याच्यानंतर आपण जो इथं पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं फिल करायचे. आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. त्याच्यानंतर डाव्या साईडला आपल्याला हे काही ऑप्शन्स दिले आहे. तर आपल्याला त्या सर्व्हिसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सर्व्हिस सिलेक्शनवरती क्लिक करायचे. मग आपल्याला इथं फेच आधार डिटेल्सचा ऑप्शन दिलेला आहे. आपण जर आपली काही इन्फॉर्मेशन जसे की आपलं नाव, ॲड्रेस आणि फोटो हे काही इन्फॉर्मेशन आपण जर आपल्या आधार कार्डनुसार देत असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे. आणि जर नसेल देत तर आपल्या इथं नोवरती क्लिक करून ते इन्फॉर्मेशन आपल्याला इथं फिल करायचे. आपण जर हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार देत असाल तर इथे यसवरती क्लिक करून आपल्या इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं जनरेट OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे. मग इथं याप्रमाणे हा OTP व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट ऑप्शनचा ऑप्शन आलेला आहे. तर आपल्याला ते या सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा कॅरेक्टर सर्टिफिकेट, सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस क्लिअरन्स कॅरेक्टर सर्टिफिकेट अब्रॉडसाठी. तर आपण इथं जो आपला कॅरेक्टर सर्टिफिकेट कार्ड असेल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हे आपल्याला या कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन आलेली आहे. हे इन्फॉर्मेशन चेक करून इथं खाली आपल्याला हा
नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या इथे नेक्स्ट पेजवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि इथं काही आपली इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार इथं आलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला जो बिल्डिंग इमारत असेल त्याचं नाव आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जो स्ट्रीट मार्ग असेल तो मार्ग आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जो लँडमार्क असेल, सीमाचिन्ह असेल, तो सीमाचिन्ह आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जे वस्ती लोकॅलिटी असेल ते इथं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका द्यायचा आहे. तालुका दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करायचे. हे ॲड्रेसची काही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा. आपण जो इथं ॲड्रेस दिला त्याच्यानुसार इथं आपला पिनकोड आलेला आहे. त्याच्यानंतर आपला जो इथं CP नेम असेल तो CP नेम आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला जो लोकल पोलीस स्टेशन असेल, लोकल पोलीस स्टेशन आपल्या इथून सिलेक्ट करायचं आहे आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्या या फॉर्मची प्रिंट आणि इथं जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड कराल ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला इथं आपल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना व्हेरीफाय करायचे आहे. इथं लोकल पोलीस स्टेशनचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला परमनंट ॲड्रेसचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं खाली आपला परमनंट ॲड्रेस आणि वर जो आपण प्रेझेंट ॲड्रेस दिला होता तो सेम असेल तर आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि जर वेगळा असेल, आपला परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस वेगळा असेल तर आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक न करता इथं खाली आपल्याला संपूर्ण आपला ॲड्रेस द्यायचा आहे. आपला हा ॲड्रेस आपण वरती ज्याप्रमाणे ॲड्रेस दिला होता त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या कंपनीचं नाव आणि त्याचा ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला डेजिग्नेशन द्यायचं आहे. आपण इथं ज्याच्यासाठी हा पोलीस व्हेरिफिकेशन आपला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढता त्याचं आपल्याला इथं डेजिग्नेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी कंपनी असेल त्या कंपनीचं नाव आपल्याला इथं द्यायचं आहे आणि त्याचा जो पत्ता असेल, जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं जो बिल्डिंग इमारत नाव असेल तो नाव आपल्याला इथं द्यायचं आहे आणि इथं त्याचा मार्ग म्हणजे स्ट्रीट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो लँडमार्क असेल, सीमाचिन्ह असेल, तो सीमाचिन्ह आपल्याला इथं द्यायचं आहे आणि इथं त्याची लोकॅलिटी त्यांची जी वस्ती असेल ते वस्ती आपल्याला इथं द्यायचं आहे आणि इथून आपल्याला त्याचं राज्य सिलेक्ट करायचे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथून त्यांचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून त्यांचा तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्यांचा जो गाव असेल तो गावाचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्यांचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या कंपनीची आणि त्याच्या ॲड्रेसची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे. हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपण मागच्या 10 वर्षात जिथं कुठं राहिले असेल त्याचा संपूर्ण आपल्याला इथं ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं ॲड्रेसमध्ये आपल्याला इथं त्याचा संपूर्ण ॲड्रेस द्यायचा. त्याच्यानंतर इथं फ्रॉममध्ये आपण ज्या तारखेपासून या ॲड्रेसवरती राहिले असेल ते तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची. तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं 2 मध्ये आपण ज्या तारखेपर्यंत या ॲड्रेसवरती राहिले असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायचे आणि या ॲड्रेसचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा. त्याचप्रमाणे इथं आपण आणखी कोणत्या ॲड्रेसवरती राहिले असेल तर आपण इथं ॲड न्यू रोवरती क्लिक करून आपला इथं दुसरा ॲड्रेस पण देऊ शकता. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं. मग त्याच्यानंतर आपल्या इथं काही जनरल क्वेश्चन विचारले. इथं सर्वात अगोदर आपल्याला विचारलं आहे की आपल्यावर कोणती केस रजिस्टर्ड आहे का, असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपल्या इथं केव्हा अरेस्ट केले आहे का, केला असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून इथं खाली त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आणि नसेल केला तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपल्यावरती कोणता क्रिमिनल केस पेंडिंग आहे का, असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आणि नसेल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याला कधी कोणत्या पदासाठी कायद्याद्वारे निर्दोष किंवा दोषी ठरवण्यात आला आहे का, असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कोणत्या पण 2 व्यक्तींचे नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर द्यायचे. सर्वात अगोदर इथं त्यांचं नाव द्यायचे. नाव दिल्यानंतर त्यांचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा. याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आणखी एका व्यक्तीचा नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर द्यायचा. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं खाली नेक्स्ट पेजचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं नेक्स्ट पेजवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला तर हे आपण ज्या तारखेला फॉर्म फिलअप कराल ते तारीख इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सेव्हवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होण्याच्या इथं मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं ओकेवरती क्लिक करायचे.
मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्याला आपला फोटोग्राफ, सिग्नेचर आणि डॉक्युमेंट्स आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्याच्या अगोदरच आपल्याला इथं नोटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला इथं आपल्या डॉक्युमेंट्समध्ये कोणताही स्पेशल कॅरेक्टर किंवा डॉट किंवा स्पेस न देता एका सिंगल लाईनमध्ये त्यांचं नाव लिहायचे. जसे की इथं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, इथं खाली गजानन वाघ याप्रमाणे इथं आपल्याला सिंगल लाईनमध्ये त्याचं नाव लिहायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा. फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं अपलोड फोटोवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी काही इंस्ट्रक्शन आले आहे. इथं आपल्याला आपले हे फोटोग्राफ JPG, PNG किंवा TIFF या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आणि त्याचा साईज आपल्याला इथं 5 ते 20 KB आपल्याला इथं एवढा द्यायचा आहे आणि त्याचा पिक्सेल आपल्याला इथं 160 पर्यंत ठेवायचे आणि त्याची हाईट आणि विड्थ आपल्याला इथं 200 ते 212 या पिक्सेलमध्ये इथं आपल्याला आपली फोटोग्राफ बनवायचे. या इन्स्ट्रक्शननुसार आपली फोटोग्राफ बनवल्यानंतर आपल्या इथे या चूज फाईलवरती क्लिक करून आपली हे फोटोग्राफ जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथे या अपलोडवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे इथं हे आपली फोटोग्राफ आणि आपल्या इथं या सेव्ह फोटोचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथे या सेव्ह फोटोवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे इथं हे आपली फोटोग्राफ अपलोड होऊन जाणार. फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला ती अपलोड सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर पण हे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी हे इथं इन्स्ट्रक्शन येऊन जाणार. या इन्स्ट्रक्शननुसार आपल्याला इथं आपले सिग्नेचर बनवायचे. सिग्नेचर बनवल्यानंतर आपल्याला त्या चूज फाईलवरती क्लिक करून आपली हे सिग्नेचर आपण जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं या अपलोडवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपली सिग्नेचर आणि सेव्ह सिग्नेचरचा आपल्या इथं हा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या सेव्ह सिग्नेचरवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर पण सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आणि इथं खाली आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला बर्थ प्रूफचा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी इथं आपल्याला खाली हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट हे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण इथं जो डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला ID प्रूफसाठी इथं पॅन कार्ड आणि आधार कार्डचे ऑप्शन दिले आहे. तर इथून पण आपण जो डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल त्या डॉक्युमेंटचे ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला रेसिडेन्शियल प्रूफसाठी करंट इलेक्ट्रिक बिल किंवा टेलिफोन बिल किंवा इथं रजिस्टर्ड लिव्ह लायसन्स आणि इलेक्शन कार्डचे ऑप्शन दिले आहे. इथं पण आपण जो डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तो डॉक्युमेंटचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं PCC म्हणजेच इथं पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी इथं आपल्याला आपल्या कंपनीचा लेटर किंवा इथं आपण लिहिलेला कमिशनरसाठी लेटर किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीससाठी लिहिलेला यांच्यामधून कोणता पण एक लेटर आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. त्याच्यासोबतच एक सपोर्टिंगसाठी आपल्याला कोणता पण एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. हे संपूर्ण इथे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी चूज फाईलचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि या डॉक्युमेंटची साईज आपल्याला इथं 75 ते 100 KB यांच्या बीचमध्ये ठेवायचे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आणि यांच्या नावामध्ये या डॉक्युमेंटच्या नावामध्ये आपल्याला इथं कोणताही स्पेशल कॅरेक्टर किंवा स्पेस न देता आपल्याला इथं त्यांच्या डॉक्युमेंटचं नाव सरळ एका लाईनीमध्ये लिहायचे आणि सर्व डॉक्युमेंट्स इथं आपल्याला अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं या सेव्हवरती क्लिक करायचे. मग इथं असं लोडिंग होऊन आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स इथं अपलोड होऊन जाणार आणि आपण इथं खाली बघू शकता हे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथं आले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं या कंटिन्यूवरती क्लिक करायचे आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपला हा प्रिव्ह्यूचा फॉर्म येऊन जाणार. इथं दिलेले आपली हे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायचे. इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं खाली हा नेक्स्ट ऑप्शन दिला आहे. आपल्याला इथं या नेक्स्टवरती क्लिक करत समोर यायचं आहे. मग समोरच्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला पेमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर आपल्या पेमेंटची इथं समरी आणि आपल्याला इथं पेमेंट करण्यासाठी इथे 2 ऑप्शन आलेला आहे. एक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC आणि दुसरा इथं पे ऑनलाईनचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपण जर इथं ऑनलाईन पेमेंट करत असाल तर आपल्या इथं पे ऑनलाईनवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला त्या नेट बँकिंगवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पे GOV इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपल्या पेमेंटचे इथं डिटेल्स येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि वॉलेटचे ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर इथं आपल्या UPI QR कोडने आपला पेमेंट करसाल तर आपल्या इथं या UPI वरती क्लिक करायचं आहे.
मग याप्रमाणे इथं हा आपला QR कोड येऊन जाणार. तर आपण इथे या QR कोडला स्कॅन करून आपला इथं पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे होम पेज किंवा आपण केलेल्या पेमेंटची इथं रिसिप्ट येऊन जाणार. आपण इथं बघू शकता रिसिप्ट आली तर आपल्याला त्याची प्रिंट काढायची आहे आणि जर याप्रमाणे इंटरफेस आला तर आपण इथं बघू शकता प्रोसीड टू पेमेंटचा इथं आणखी ऑप्शन आलेला आहे. आपण इथं पेमेंट केला तरी पण आपल्या इथं प्रोसीड टू पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. तर आपल्याला इथं 3 ते 4 तास काही व्हेरिफिकेशनसाठी टाईम लागतो. तो व्हेरिफिकेशनचा टाईम झाल्यानंतर आपल्याला इथं आणखी लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर इथं आपल्याला हा ॲप्लिकेशन ID दिली आहे. या ॲप्लिकेशन IDला इथं आपल्याला कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या इथं डाव्या साईडला हे डाउनलोडचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा ॲप्लिकेशन नंबर द्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर इथं दिल्यानंतर आपल्या इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. मग 3 ते 4 तास झाल्यानंतर याप्रमाणे आपली ही एक PDF डाउनलोड होऊन जाणार. या PDFची आपल्याला इथं प्रिंट काढायचे. हे प्रिंट आणि आपण इथं अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंटची एक झेरॉक्स घेऊन आपल्याला इथं आपण जो आपला लोकल पोलीस स्टेशन सिलेक्ट केला होता त्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि तिथं आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स दाखवून आपला हा फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपला जो CP आणि SP ऑफिस असेल त्याच्यामध्ये एखादी हप्त्यामध्ये आपला फॉर्म इथं व्हेरीफाय होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपला इथं पोलीस व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट इथं येऊन जाणार. तो सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी इथं डाउनलोडमध्ये आपल्याला आपला हा ॲप्लिकेशन ID नंबर देऊन त्याला डाउनलोड करायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा ऑनलाईन फॉर्म इथं काढू शकता. मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.